मुख्यमंत्र्यांनी SITची स्थापना केली आहे। पोलिसांचं काम करतायत, पण आज जेव्हा त्याला कोर्टामध्ये हजर करतायत आणि ते व्हिडिओ जेव्हा आम्ही किळसवाने बघितलेत तेव्हा आम्हाला वाटतं की त्याला जेव्हा आणतील तेव्हा आम्ही सुद्धा जे आहे की आम्ही एक सर्वसामान्य महिला आहोत आणि आमच्या ताब्यात जे आहे ते असले आरोपी दिले पाहिजेत आणि जर संधी मिळाली तर त्याला मी 2 कानाखाली देणार आहे आणि त्याच्यासाठीच मी इथं आलेली आहे। ठीक है सर। तर बंधू अशोक खरातची SIT चौकशी पूर्ण झाली आहे। त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। आज त्याची पोलीस कोठडी संपलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आता पोलिसांकडून त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्हा कोर्टामध्ये आता खरातला घेऊन पोलीस दाखल झाले। थेट आपण जाऊयात नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आपण बघतोय की प्रचंड गर्दीमध्ये आणि पोलीस बंदोबस्तात बंधूबाबा अशोक खरात याला नाशिकच्या जिल्हा न्यायालयात आणण्यात आलेला आहे। प्रचंड गर्दी या ठिकाणी बघ्यांची आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि खरं तर या ठिकाणी काही वेळापूर्वी तृप्ती देसाई देखील कोर्टाच्या आवाज आल्या होत्या, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रचंड मोठा बंदोबस्त लावला। आपण दृश्यांमध्ये बघितलं असेल की गाडीतनं उतरल्यावर अक्षरशः पळत या ठिकाणी बंधूबाबा अशोक खरातला न्यायालयाच्या रूममध्ये आता नेलं गेलेलं आहे। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आता न्यायालय काय नेमका निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच खरातला घेऊन पोलीस आता नाशिक कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। आज खरातची पोलीस कोठडी संपते। पुन्हा एकदा त्याला या SITने त्याची चौकशी केलेली आहे आणि किती दिवस आता त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळते याकडे लक्ष असेल। पुन्हा एकदा चंदन तुमच्याकडे येऊ। तर खरातला घेऊन पोलीस आता नाशिक जिल्हा कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती, त्या दरम्यान SITने खरातची चौकशी केली आहे। या तपासामधून अनेक बाबी आहेत त्या समोर आलेल्या आहेत। त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक जिल्हा कोर्टामध्ये पोलिसांनी खरातला हजर केलेला आहे। नाशिक जिल्हा कोर्टाच्या परिसरामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बंधू अशोक खरात याची SIT चौकशी पूर्ण झाली, यामधून अनेक बाबी समोर आलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, नाशिक जिल्हा कोर्टामध्ये आता खरातला दाखल करण्यात आले, मात्र एवढे दिवस SITने त्याची चौकशी केलेली आहे। SITच्या या चौकशीमध्ये आणखी कोणकोणत्या बाबी समोर आलेत ज्यावरून आता पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागतील? आपण जर बघितलं निघाला तर आतापर्यंत बंधूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकमध्ये जवळपास 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 5ही गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात एक SIT देखील स्थापन करण्यात आलेली आहे। आज न्यायालय काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी न्यायालयाने जे काही निर्णय दिला असेल त्याच्यानंतर सुद्धा त्याला इतर गुन्ह्यांमध्ये पोलीस ताब्यात घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे आता या संपूर्ण चौकशीमध्ये नेमकं काय काय हाती लागलेलं आहे, याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत याचा खुलासा जो आहे तो कोर्टामध्ये केला जाऊ शकतो। या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का, आणखी काही महिला तक्रारदार या ठिकाणी पुढे येत आहेत का आणि त्यासोबतच याचे आर्थिक हितसंबंध जे आहेत आता सर्वांगीण चौकशी जी आहे ती या ठिकाणी SITच्या मार्फत करण्यात आलेली आहे। आता नेमकं SIT कोर्टासमोर काय सांगतं आणि कोर्ट त्यावर काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण बघितलं की अक्षरशः स्टाईल। नक्कीच धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। तर खरातला घेऊन आता पोलीस नाशिक जिल्हा कोर्टात दाखल झालेत। खरातला आता आणखी किती दिवस पोलीस कोठडी मिळते याकडे आपलं लक्ष असणार आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी तृप्ती देसाई देखील आलेल्या होत्या आणि त्यांनी मिरगावच्या ईशानेश्वर मंदिरामध्ये देखील पाहणी केलेली होती आणि आता